पंजाबी तडका मॅगी बनवणार आहेत, त्यासाठी मी 2 मॅगीचे पाउच घेतलेले आहेत. साहित्य सांगत आहे. शिमला मिरची घेतलेली आहे, एक मोठी बारीक चिरलेली आहे. कांदा घेतलेला आहे एक मोठा, तोही बारीक चिरलेला आहे. एक टोमॅटो घेतलेला मध्यम आकाराचा, तोही बारीक चिरलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक चिरलेल्या आहेत. आणि लसूण घेतलेला आहे. आता मी खलबत्त्यामध्ये हा ठेचा बनवणार आहे. लसूण पाकळ्या घालत आहे. लाल तिखट घालायचं आहे, हे बघा. मीठ घालत आहे. आता खलबत्त्याने आपल्याला ठेचून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे. आता आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे. 2 पाउच घातलेले आहेत. असं पाणी घालून आपल्याला खलबत्त्याने ठेचायचं आहे. हे बघा, मसाला आपला रेडी झालेला आहे. तेल घालत आहे. आता मी मिरची घालत आहे. सुरुवातीचं आपण भाजून घेऊ. कांदा घालत आहे. गॅसची फ्लेम वाढवून कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. एक टोमॅटो घालत आहे. कांद्याबरोबर टोमॅटो भाजून घेऊया. शिमला मिरची घालूया, ती परतून घेऊया. आता मी लसूणचा ठेचा घालत आहे. सुंदर कलर आलेला आहे. चवीनुसार मीठ घालत आहे. मिक्स करून घेऊया. आता मी पाणी घालत आहे. ठेचा आपण खलबत्त्याने ठेचलेला, त्याच्यात थोडंसं पाणी घालून तेच पाणी घातलेलं आहे. मॅगी आपल्याला बॉईल करायची आहे, त्यासाठी मी 2 ग्लास पाणी गरम करणार आहे. 2 ग्लास आहे. आता मी ही मॅगी तशीच घालत आहे. सेकंडसुद्धा मॅगी चांगली 2 ते 3 मिनटंच आपल्याला मॅगी बॉईल करायची आहे. हे बघा, मॅगी आपली चांगली बॉईल झालेली आहे. आता बॉईल केलेली मॅगी आपल्याला घालायची आहे ही सगळी. जेव्हा आपण शिमला मिरची सगळं वगैरे भाजून घेतो, त्या साईडलाच बाजूला आपण मॅगी बॉईल करत ठेवायची. आता मी थोडंसं बटर घालते. मिक्स करून घेऊया. त्यामुळे आपल्या मॅगीला छानपैकी चव येईल. आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. मिक्स करून घेऊया. आपली तयार झाली स्पायसी यम्मी अशी पंजाबी तडका मॅगी. गरमागरम अशी आपली यम्मी अशी स्पायसी पंजाबी तडका मॅगी आपली तयार झालेली आहे. खूप मस्तपैकी झालेली आहे. सुंदर.